नमस्कार, मी रोहित गायकवाड, रिअल इस्टेट कोच आणि ऑथर. आपले पुन्हा एकदा स्वागत करतो आपला TRG पॉडकास्टच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आज आपल्या सोबत आहेत श्री स्वानंद समुद्र सर गुंतवणूक सल्लागार आहेत. मागील 40 वर्षापासून ते या क्षेत्रामध्ये काम करतायत. वेगवेगळ्या न्यूज एजन्सी जसं की सकाळ मनी, तरुण भारत यामध्ये त्यांचे आर्टिकल पब्लिश आहेत. आपण सरांना युट्यूबवर किंवा इतर सोशल मीडियावर बघितलं असेल. आज आपण चर्चा करणार आहोत जनरली लोक ज्या चुका करतात, एखादा फायनान्शियल प्रोडक्ट निवडताना किंवा कोणत्या वयात निवडावं, सुरुवात कशी करावी, सोप्या भाषेत आपल्या शब्दात. सर पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं एक पुस्तक आहे सर, मनी मॅटर्स म्हणून. त्याच्यामध्ये मी बघितलं की फायनान्शियल लिटरसी बद्दल आपण बोललेलं आहे. तर नेमका आर्थिक साक्षरता याचा सामान्य लोकांना कळेल याचा असा अर्थ काय? आपल्याला पैसे मिळवायला ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे की आपण काहीतरी काम करून पैसे मिळवले पाहिजेत आणि मग त्यातनं पुढे जे काही खर्च करायचे आहेत ते कुटुंबाच्या सर्वायवलसाठी किंवा आपली एस्पिरेशन्स पूर्ण करण्यासाठी, चांगली गाडी घ्यायची आहे, स्वतःचं घर घ्यायचं आहे, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपण त्याची जी योजना आहे किंवा गुंतवणूक आहे ती चांगल्या पद्धतीने करणं हे खूप गरजेचं आहे. गुंतवणूक कमाई झाल्यानंतर त्याची बचत करणं ही आपली नैसर्गिक प्रवृत्ती आहे, पण गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला चांगल्या मार्गदर्शकाची गरज पडते. तर चांगल्या मार्गदर्शकाकडनं मार्गदर्शन घेऊन जर गुंतवणूक केली तर आपले गोल्स लवकरात लवकर पूर्ण व्हायला मदत होते. बरं, आर्थिक साक्षरतेबद्दल ट्रॅडिशनल जो सिलेबस आहे स्कूल कॉलेजमध्ये तो कुठेच उल्लेख येत नाही. मग नेमकं हे जर लोकांना सुरुवात करायची असेल किंवा याबद्दल माहिती घ्यायची असेल तर त्या लोकांनी नेमकं कुठल्या टूल्स किंवा कशा पद्धतीने याची सुरुवात करावी? बेसिकली एक छान मूवी आहे वन इडियट नावाची. तर त्याच्यामध्ये स्कूल गोईंग मुलांनी त्याच्या मोठ्या कॉलेजमधल्या भावाला सांगितलेलं आहे की गुंतवणुकीचं महत्त्व काय. म्हणजे त्यांच्या सोसायटीमध्ये एक फायनान्शियली फ्री भार्गव नावाचे ग्रस्त राहत असतात आणि त्यांचं आयुष्य ज्या पद्धतीने ते जगत असतात, म्हणजे बाकीची लोक काय म्हणतील यासाठी मी बूट घातले पाहिजेत किंवा मी चांगली बॅग घेतली पाहिजे, तर ते आपले बास्केट घेऊन मार्केटला जायचे, स्लीपर घालून वावरायचे. त्यामुळे सगळ्या सोसायटीतही त्यांच्याबद्दल एक ठीक आहे बाबा आहे टीचर माणूस अशीच मानसिकता असते. आपण नॉर्मली वरनं जे दिसतं त्याच्याकडेच लोक जज करण्याकडे जातात. तर या मूवीमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने सगळं दाखवलेलं आहे की 8वीतल्या मुलाला त्यांनी SIPचं महत्त्व सांगितलं आणि त्याच्याकडे जी रक्कम जमा झाली होती स्टेटमेंटमध्ये ती तो पिगी बँकेच्या ह्याच्यात ठेवायचा. तर या भावानी त्याची पिगी बँक उघडून त्यातले नुसते कागद बघितल्यावर तो एकदम संतापतो. आईवडील दोघंही EMIच्या चक्रामध्ये त्रस्त असतात आणि या मुलाकडे सायझेबल रक्कम म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक झालेली असते. मग ती कशी झाली आहे ह्याच्याबद्दल तो त्या भावाला सांगतो आणि ते जे भार्गव असतात त्यांच्याकडे सुद्धा 100 कोटीच्या आसपास त्यांची गुंतवणूक असते. हा माणूस एवढा श्रीमंत आहे हे कळल्यानंतर सगळ्या सोसायटीतल्या लोकांचे सुद्धा हावभाव एकदम बदलतात त्याच्यामध्ये. बरं सर, आता यालाच अनुसरून माझा पुढचा प्रश्न असेल की मी ऑब्झर्व करतो माझ्या मित्र कंपनीमध्ये की ज्या लोकांना मंथली सॅलरीवर काम करतात किंवा इव्हन ते बिझनेसमध्ये खर्चाचा ताळमेळ नाहीये. म्हणजे मंथ एंडला उसने पैसे घेणं किंवा क्रेडिट कार्डचा वापर करणं किंवा लोनसाठी अप्लाय करणं. आता तर अगदी सेकंदामध्ये लोन मिळतं, ॲप्स आलेले आहेत वेगवेगळे, आणि याच्यामुळे मग त्यांचा सिबिल स्कोअर खराब होतं किंवा त्यांना ते पैसे कसे परत द्यायचे याचा काही ताळमेळ नाही. अशा ज्या कॉमन फायनान्शियल स्ट्रगल म्हणूया किंवा चॅलेंजेस म्हणूया आपण, या येतात, पण मग त्याला सोल्युशन काय किंवा याच्यावर परमनंट इलाज काय आहे? पूर्वीच्या काळी आपल्या घरामध्ये जेव्हा पगार यायचा तेव्हा वडील एक छोट्या वहीमध्ये काय काय खर्च करायचे ते लिहून ठेवायचे. तर ही खर्च लिहून ठेवण्याची जी पद्धत आहे ती सगळ्यात उपयोगी आहे भारतीय लोकांसाठी. की तुम्ही दूधवाल्याचे पैसे, पेपरवाल्याचे, म्हणजे काही घरांमध्ये तर पाकिटं वेगळी, ते दूधवाला पेपरवाला लिहिलेली पाकिटं, इस्त्रीवाला. आत्ताच्या जमान्यामध्ये तुम्ही काय तुमचं डिश TV असेल किंवा मोबाईल फोन्स असतील तर हे जे खर्च आहेत याची पाकिटं तयार करून आलेलं उत्पन्न आधी त्या लोकांचं बाजूला खर्च काढून ठेवला, मग उरलेल्या पैशामधनं आपण आपल्या चैनीच्या गोष्टी किंवा सर्वायवलच्या गोष्टी घ्यायच्या आहेत असं प्लॅनिंग आपल्याकडे असायचं. तर आपण जरपर्यंत लिहित नाही, म्हणजे पूर्वी आपल्याकडे पाकिटातनं पैसे काढून चहावाल्याला, भाजीवाल्याला द्यायचो, आता सगळे QR कोडवर. तर तो QR कोडमुळे आपल्याला पैसे खर्च होत आहेत हा फील नाहीसा झालेला आहे. त्यामुळे अनावश्यक गोष्टींकडे सुद्धा पटकन QR कोड स्कॅन करून आपण पेमेंट करतो. मध्ये काही लोकांचे व्हिडिओ बघितले होते की त्याच्यामध्ये 20-22 हजार रुपये स्विगी किंवा झोमॅटोवरती खर्च करणारी मुलं आहेत.
म्हणजे अगदी शेजारच्या दुकानात आणायचं. तर पाऊस पडतोय, कंटाळा आलाय, स्विगी केलं, तो माणूस घेऊन आला, घरात पार्सल खाल्लं. तर या पद्धतीची जी जीवनशैली आता आहे, त्यामुळे हा प्रश्न येतो की आलेले पैसे शेवटी 15 दिवस 8 दिवसामध्ये संपून जातात आणि मग पुढचे दिवस कसे काढायचे हा प्रश्न राहतो. ओके सर, माझ्या मनामध्ये एक क्वेश्चन आहे की हे म्युच्युअल फंड हे प्रकरण नक्की काय आहे? म्हणजे हे स्टॉक मार्केट आहे, मी म्युच्युअल फंड सही आहे, किंवा आपण SIP बद्दल ऐकतो वगैरे. तर बिईंग अन लेमॅन किंवा एक सामान्य व्यक्ती म्हणून ज्या व्यक्तींनी आतापर्यंत कधी या प्रॉडक्टमध्ये इन्क्वायरी नाही केलेली, त्या व्यक्तींना जर तुम्हाला हा प्रॉडक्ट समजून सांगायचा किंवा एखाद्या शाळेतल्या मुलाला समजून सांगायचा आहे, तर तुम्ही याला कसं सांगाल? म्युच्युअल फंड सही हे भारत सरकारने जे केलेलं आहे ते अतिशय योग्य केलेलं आहे. कारण शेअर बाजारामध्ये जेवढी रिस्क आहे ती रिस्क अगदी मिनिमाइज करून गुंतवणूकदाराला चांगले रिटर्न्स, म्हणजे बँकेत समजा 66% मिळत आहेत, तर इथे 12-14% गेली 25-40 वर्ष म्युच्युअल फंड इंडस्ट्री देते आहे. तुम्ही श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला इन्फ्लेशनपेक्षा जास्त रिटर्न्स जनरेट करायला पाहिजे. बरोबर. तर ते इथे होतात. मग इथे फंड मॅनेजर असतो, त्याच्यासाठी लागणारी सगळी यंत्रणा जी आहे की कुठल्या स्कीममध्ये घालायचे आहेत, कुठल्या स्कीममधले पैसे कुठे इन्व्हेस्ट करायचे आहेत, या सगळ्याची डेडलाईन किंवा कट ऑफ्स ठेवलेले असतात. की लार्ज कॅप फंड घेतला तर तो एखादी स्मॉल किंवा मीडियम कंपनी घेऊ शकत नाही. त्यासाठी सेबीच्या गाईडलाईन्स आहेत आणि त्या गाईडलाईन्स आधी डिक्लेअर कराव्या लागतात. म्हणजे तुमच्याकडनं 5 रुपये घ्यायच्या आधी तुम्हाला सांगावं लागतं की हे 5 रुपये मी कुठे वापरणार आहे, त्याचं काय होणार आहे आणि काय झाल्यानंतर तुम्हाला यातनं किती पैसे किती दिवसांनी मिळणं अपेक्षित आहे, हे सगळं मला डिक्लेअर करावं लागतं कागदावरती. मग ते अप्रूव्ह झालं तर मी ते 5 रुपये तुमच्याकडनं घेऊ शकतो. अशी म्युच्युअल फंडाची योजना असते. त्यामुळे आपण वेगवेगळ्या स्केलमधल्या म्युच्युअल फंडाच्या स्कीम्स सिलेक्ट करताना क्लायंटला विचारतो की तुमचे गोल्स काय आहेत, तुम्हाला हे पैसे परत कधी लागणार आहेत. आता याच्यामध्ये अगदी 24 तासापासून ते 24 वर्षापर्यंत किंवा 50 वर्षापर्यंत गुंतवणुकीचे प्रॉडक्ट्स आहेत. आता तुम्ही बिल्डर आहात, तर तुमच्याकडे समजा एखाद्या माणसाने फ्लॅट बुक केला, तुम्ही त्याला सांगितलं की बाबा हे पैसे मला 3 महिन्यांनी लागतील, रजिस्ट्रेशनला एवढे पैसे लागतील, कुदळ मारल्यावर एवढे पैसे लागतील, या स्लॅबला एवढे लागतील, तुझा फ्लॅट 17व्या मजल्यावर आहे तर 17व्या फ्लॅटच्या किंवा स्लॅबच्या वेळेला मला एवढे पैसे लागतील, कम्प्लिशनला एवढे लागतील. तर ही जी टेबल्स आहेत यानुसार त्याला पैसे लागणार. समजा त्यांनी आज लोन घेतलं आहे डिस्बर्समेंट किंवा 10 कोटी रुपयाचं लोन आलं आहे माझ्याकडे, तर आता हे 1 कोटी तुम्हाला द्यायचे आहेत आत्ता, मग 9 कोटीचं काय करायचं? तर त्यासाठी डेट फंडाचा ऑप्शन असतो की ज्याच्यामध्ये मार्केटची रिस्क काही नाही, पण हे पैसे सेफ राहतील, बँकेपेक्षा थोडं जास्त रिटर्न रेट मिळेल आणि लिक्विडिटी. त्याला वाटलं आज मला 50,000च हवेत, तर ते तेवढेच तो काढू शकतो. बँकेत तुम्ही समजा 9 कोटीचं FD केलं आणि 50,000 लागतात म्हटलं तर बँक म्हणते FD मोडा, व्याजाचं नुकसान, आणि मग तुम्हाला 50,000 वापरा. मग वरचे जे पैसे असतात ते इकडे तिकडे खर्च होत जातात सेव्हिंग अकाउंटला असले. हा म्युच्युअल फंडाचा खूप मोठा फायदा आहे की ज्यात तुम्ही 24 तासापासून ते 30 वर्षापर्यंत किती कालावधीसाठी पैसे गुंतवून ठेवू शकतो. आता सोप्या भाषेत सांगायचं असेल तर समजा माझ्याकडे एखाद्या FD मध्ये जायचं, तर मी एखाद्या बँकेच्या ब्रांचमध्ये जातो आणि तिथे एक कॅश काउंटर असतं, तिथे जाऊन पैसे जमा करतो. हे म्युच्युअल फंडामध्ये जायचं म्हणजे नेमकं कुठे जायचं असतं? तर म्युच्युअल फंडाची स्वतःची ऑफिसं असतात किंवा तुम्ही डिस्ट्रीब्युटरकडे सुद्धा जाऊ शकता. जवळजवळ 25-30 हजार डिस्ट्रीब्युटर पुणे शहरामध्ये आहे. त्या प्रत्येकाच्या याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी इतकी आहे की तुम्ही चेक दिला तर तो त्या कंपनीच्या स्कीमच्या नावाने देता. तुम्ही त्या डिस्ट्रीब्युटरला काहीच कुठे त्याला चेक देत नाही किंवा इन्व्हॉल्वमेंट त्याची नसते. कंपनीच्या नावाने चेक देता, क्रॉस अकाउंट पेही असतो, त्याच्याबरोबर एक फॉर्म भरून घेतला जातो किंवा ऑनलाईन त्याची एंट्री केली जाते. ती बँक तुमची रजिस्टर केली जाते त्या स्कीमसाठी. म्हणजे उद्या कोणीतरी परस्पर तुमचे पैसे काढले तरीसुद्धा ते पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहेत. तो माणूस ते पैसे घेऊन जाऊन काही करू शकत नाही. म्हणजे ही ट्रान्सफर फ्रॉड होण्याची शक्यता अतिशय कमी. त्यानंतर ही ट्रान्सफरन्सी आहे की तुम्ही चेक दिल्यानंतर तुमची युनिट्स किती खरेदी झाली, त्या दिवशीची NAV किती होती, किती रुपयाला किती युनिट्स तुम्हाला मिळाली आहेत, त्याचं स्टेटमेंट तुम्हाला येतं. दर 3 महिन्यांनी तुमच्याकडे बाय मेल स्टेटमेंट येतं की आज व्हॅल्युएशन काय आहे. तुम्ही केव्हाही लॉग इन करून बघू शकता. त्या सगळ्याला ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला जातो प्रत्येक इन्व्हेस्टर. म्हणजे तुम्ही 1,000 गुंतवलेत का 1 कोटी गुंतवलेत, अपार्ट
यू आर ऑन द सेम प्लॅटफॉर्म. तुम्हाला प्रत्येकाला याला ॲक्सेस दिलेला असतो. बरं, म्युच्युअल फंडाचे काही प्रकार आहेत का, टाईप्स आहेत का? म्युच्युअल फंडामध्ये बेसिकली 2 प्रकार येतात. एक डेट फंड येतो आणि एक इक्विटी फंड येतो. इक्विटीमध्ये तुमचे शेअर बाजारामधले शेअर्स खरेदी करण्यासाठी गुंतवणूक केली जाते. डेट इन्स्ट्रुमेंट्समध्ये जिथे इंटरेस्ट प्रॉडक्ट आहेत, म्हणजे NCD आहेत, फिक्स्ड डिपॉझिट आहेत, बँक रिसीटचे पेपर्स आहेत, या सगळ्या गोष्टींमध्ये त्याची इन्व्हेस्टमेंट होते. आता बऱ्याच वेळेला आपण बघतो की अमेरिकन बँक इंटरेस्ट रेट कमी होणार आहेत किंवा RBIची पॉलिसी आहे, तर इंटरेस्ट रेटचं जे प्रॉडक्ट आहे ते त्याच्यामध्ये डेटमध्ये केलं जातं. ज्याचा शेअर बाजाराशी कुठलाही संबंध नसतो, त्यामुळे मार्केट वर खाली झाल्याने तुमच्या पैशाला धक्का लागत नाही. याच्यामध्ये रिटर्न्स काय असतात अंदाजे? याच्यामध्ये साधारणपणे 6.5 ते 7.5% रेंजमध्ये आत्ता रिटर्न्स मिळतात. आणि इक्विटी इंटरेस्ट रेट जसे कमी होतील तसा याचा रिटर्न रेट वाढत जातो. इंटरेस्ट रेट वाढले तर हा कमी होतो, अशी याची हे आहे. शेअर बाजारामधले जे रिटर्न्स आहेत ते साधारणपणे 12 ते 14% रिटर्न्स मिळतात वेगवेगळ्या स्कीम्सनुसार. तर त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन्स पण असतात. फ्लेक्झी कॅप असेल तर लार्ज, मिड, स्मॉल तिन्ही प्रकारच्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट. फक्त लार्ज कॅप घेतला तर फक्त लार्ज पहिल्या ज्या 100 कंपन्या त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट होते. आत्ताच्या घडीला म्हणजे आज समजा जर कोणी माझ्याकडे आलं तर आणि पहिल्यांदाच गुंतवणूकदार असेल तर मी त्याला असेट अलोकेटर फंड सांगतो. ओके, ते काय असतं? की ज्याच्यामध्ये 3 ऑप्शन्स त्यांनी दिलेले आहेत. आता सोन्याचे भाव युद्धामुळे एकदम वाढले गेल्या 3-4 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये एकदम 10-12% वाढ झाली वगैरे. तर त्याचा बेनिफिटसुद्धा या गुंतवणूकदारांना मिळावा म्हणून सोनं किंवा चांदी, इक्विटी आणि डेट असे तिन्ही प्रॉडक्ट एकाच फंडामध्ये इन्व्हेस्ट केले जातात. म्हणजे समजा 50 ते 65% इक्विटी असेल, 10 ते 15% गोल्ड असेल आणि 15 ते 25 या रेंजमध्ये डेट असेल. तर हे सगळं कॉम्बिनेशन करून म्हणजे समजा इक्विटी चाललंच नाही पण गोल्ड एकदम वाढला आहे तर गोल्डचा बेनिफिट मिळेल. इक्विटी 7-8 तर चालतंच, तर 8 आणि 2 9 किंवा 11 असे ते करून तुम्हाला 13-14% रिटर्न जनरेट होता. ओके ओके. आणि तुमचा 40 वर्षाचा अनुभव आहे, तर त्यामध्ये तुम्ही या 2 पैकी कुठलं प्रॉडक्ट सजेस्ट कराल किंवा तुमचा एक्सपिरियन्स काय सांगतो? जर अगदी नवीन इन्व्हेस्टर असेल तर आम्ही प्रायोरिटीवर सांगतो की तुम्ही म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट करा. आणि जर रक्कम छोटी असेल 5-10 हजार, 25,000 या 2,000 रुपये, अगदी काही लोक माझ्याकडे अगदी छोटे दुकानदार आहेत जे 100 रुपये रोजानी सुद्धा गुंतवणूक करतात की जे SIPच्या माध्यमातून होते, कारण त्याला कुठली बाकी कॉस्ट नाही आहे. जर तुम्हाला डायरेक्ट इक्विटीमध्ये यायचं असेल तर तुमचं डीमॅट अकाउंट असलं पाहिजे, ट्रेडिंग अकाउंट असलं पाहिजे, तुमच्या अकाउंटला पैसे असले तरच तुम्ही शेअर खरेदी करू शकता. या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याचा अभ्यास इंडिव्हिज्युअल प्रत्येकाला करावा लागेल. आणि तो अभ्यास करण्यासाठी वेळ नसेल तर तुमच्याकडे त्यासाठी कोणीतरी एक डिप्लॉय केलेला माणूस पाहिजे. त्या ॲडवायझर किती लोकांकडे बघू शकतो किंवा त्याची यंत्रणा त्या पद्धतीची आहे का, यावर तुमचे रिटर्न्स मॅक्झिमम वेळेला अवलंबून असतात. कारण प्रत्येक इंडिव्हिज्युअलला सगळं बॅलन्स शीट बघणं, त्या कंपनीचं काय झालं आहे, कुठे फ्रॉड झाला आहे का, हे सगळं बघणं अशक्य आहे. म्हणजे त्याचा उद्योग सांभाळून. बरोबर. सो तुमच्या वतीने जर कोणीतरी बघत असेल तर तुम्ही डायरेक्ट इक्विटीमध्ये नक्की जाऊ शकता किंवा कोणाचा तरी हात धरून गेलात तर तुम्हाला ते चांगले रिटर्न्स जनरेट करून देऊ शकता. ओके सर, याच्या पुढचा प्रश्न असा असेल की शेअर मार्केट, युलिप जे इन्शुरन्स प्रॉडक्ट आहे आणि म्युच्युअल फंड, जर या 3 गुंतवणूक पर्यायांना आपण विचारात घेतलं तर याच्यात एक सामान्य ढोबळमानाने काय फरक आहे रिस्क वर्सेस रिटर्नमध्ये? तिघांमध्ये किती रिस्क आहे आणि काय रिटर्न्स मिळतात? आणि यापैकी एकाची निवड करावी की माझी जर एक्स अमाऊंट आहे 5,000 10,000 ती मी काही रेशोमध्ये याच्यामध्ये टाकावी? तुमचं मत काय यावर? बेसिकली डायरेक्ट इक्विटीमध्ये येताना एक 4-5 लाख रुपये तरी तुमच्याकडे असले पाहिजे, जे वर्ष 2 वर्ष लागणार नाहीत तुम्हाला. ओके. तुम्हाला जर 3-4 महिन्यांनी पैसे लागणार असतील तर म्युच्युअल फंड हे सगळ्यात बेस्ट प्रॉडक्ट आहे. युलिप हे सुद्धा असं प्रॉडक्ट आहे की ज्याच्यामध्ये प्रायोरिटी आम्ही अशासाठी देतो की त्यातनं परत येणारे जे पैसे आहेत ते एका पॅन खाली 2.5 लाखापर्यंतचा जर तुम्ही वार्षिक प्रीमियम भरला तर तो तुम्हाला 10-10Dच्या अंडर परत येताना टॅक्स फ्री मिळतो. मी सपोज आता एखाद्या माणसाने एक 5 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडात केली, 5 लाख रुपये 2.5 लाख रुपयाचं युलिप घेतलं, तर 2.5 लाखाची जे वाढलेली रक्कम आहे ती आणि या समजा 2.5 धरू आपण, 2.5 लाख म्युच्युअल फंडात टाकले, 2.5 लाख इकडे, 2.5 लाखावर 1 लाख रुपये वाढले, बरोबर, आणि इकडे 2.5 लाखावर 1 लाख रुपये वाढले, तर हे पूर्ण 1 लाख रुपये टॅक्स फ्री आहेत.
म्युच्युअल फंडामध्ये जे वाढलेले पैसे त्याच्यावर तुमच्या स्लॅबनुसार तुम्हाला टॅक्स भरावा लागणार किंवा कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागणार आहे. तर हा फरक आहे. म्हणजे समजा एखादा 30% स्लॅबवाला माणूस असेल तर हे 30% हे त्याचे टॅक्स फ्री मिळाले. सो 30% प्लस जे काय म्युच्युअल फंडाचे रिटर्न्स आले ते असं त्याचं अर्निंग होईल युलिपमध्ये. आणि म्युच्युअल फंडामध्ये समजा जे वाढले त्याच्यावरती टॅक्स भरून तेवढं कमी मिळेल. सो 10 लाख रुपये समजा फी भरायला आपल्याला पाहिजे आहेत, तर ते मी म्युच्युअल फंडातनं काढू का युलिपमधनं? तर युलिपमधनं काढले तर 10 लाख काढून 10 लाख फी भरू शकता. इथे तुम्हाला 13 लाख काढायला लागतील, मग 10 लाख भरता येतील. Wait. If you are investor or industrialist looking for clear title agriculture or industrial plot across Pune, Mumbai and Konkan region, then do contact us for verified legally clear land parcels. हमेशा याद रखिए, लैंड इज लिमिटेड. अगर आपने नहीं खरीदा तो वो किसी और की अमानत होगी. अगर आपको अपनी लैंड बेचनी है या खरीदनी है तो डिस्क्रिप्शन बॉक्स एंड कमेंट में लिंक दी है, उस पर क्लिक कीजिए, फॉर्म सबमिट कीजिए, हमारी टीम आपको कांटेक्ट करेगी. थैंक यू. तुमचं म्हणणं आहे की युलिप हा प्रायोरिटी एक चांगला प्रॉडक्ट आहे ज्याच्यामध्ये टॅक्स फ्री रिटर्न्स आहेत. रिटर्न्स म्युच्युअल फंडाच्या जवळपासचेच आहेत, म्हणजे 13-14%, पण टॅक्स फ्री असल्यामुळे ते 44 होऊ शकतात. बरोबर. बरं, आता लोकांनी जर समजा इन्व्हेस्टमेंट करायचं ठरवलं तर त्याची एक योजना काय असावी किंवा कुठल्या वयामध्ये स्टार्ट करायचं? कारण हा पॉडकास्ट बघणारी लोक कदाचित रिटायरमेंट नंतर पण हा बघत असतील. काही लोक असतील जे कॉलेजमध्ये आहेत आणि त्यांना कळतंय, समजतंय, पण त्यांच्याकडे तेवढे पैसे नाहीयेत. तर याची एक प्रोसेस किंवा याचा काय एक ठोकताळा आहे का आपल्याकडे? अर्लिएस्ट इज द बेस्ट हा टाइम फ्रेम आहे आपल्याकडे. जेवढ्या लहान, माझ्याकडे जे क्लायंट बेस आहे तो अगदी 6 महिन्याच्या मुलांपासून ते 84 वर्षाच्या माणसापर्यंत असा माझा क्लायंट बेस आहे. जेवढ्या लवकर सुरुवात कराल तेवढ्या लवकर तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडंट होऊ शकता. अगदी सोपं गणित सांगायचं म्हटलं कोणालाही समजेल असं तर 2,000 रुपयाची SIP 30 वर्ष चालू ठेवली तर तुम्हाला 1 कोटी रुपये बनतात. आता 1 कोटी रुपये घेऊन ती रिटायरमेंट घ्यायची आहे का नवीन घर घ्यायचं आहे तो त्याचा चॉईस आहे. आता काही लोक म्हणतात की कॉलेज स्टुडंट्सला कालच हवं होतं पण आता आज तरी काय मिळेल अशी अपेक्षा असते. तर फास्टचा जमाना असल्यामुळे समजा तुम्हाला 10 वर्षात हवे असतील तर तुम्ही 50,000 रुपयाची SIP करायला पाहिजे. बरोबर. सो हे सगळं एक्सेलमध्ये मांडून तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता की 1 कोटी रुपये हवेत, साधारण 11-12% रिटर्न रेट आहे, तर किती रुपये मला दर महिन्याला गुंतवले पाहिजे. जेवढ्या लवकर हवेत तेवढी जास्त रक्कम येईल, जेवढ्या उशिरा हवेत तेवढी कमीत कमी रक्कम होऊ शकते. समजा याबद्दल काही टार्गेटची आयडियाच नसेल की मला माहीत नाही पण मी 2,000 रुपये म्हणजे बचत करू शकतो असं जर एखाद्याचं असेल तर त्यानं कुठल्या प्रॉडक्टमध्ये 2,000ची सुरुवात आहे समजा आपली, तर लार्ज मिड कॅप किंवा फ्लेक्झी कॅप केलं तर त्याला लार्ज कॅपची स्टेबिलिटी मिळते, मिड आणि स्मॉल कॅपचा अल्फा जनरेशन मिळतं. सो फ्लेक्झी कॅप ही 2,000 रुपयाची SIP चालू करायला चांगलं प्रॉडक्ट आहे. ओके. समजा तुमचा 40 वर्षाचा अनुभव आहे तर या प्रॉडक्टमध्ये प्रत्येक ठिकाणी रिस्क फॅक्टर आहे सर. आपण कितीही डिनाय केलं किंवा आपण म्युच्युअल फंड सही आहे नंतर एक शॉर्टमध्ये मेसेज देतात की तुम्ही मार्केटवर अवलंबून. तर बेसिकली काय आहे की ही जी रिस्क आहे ना ही कालावधीची आहे. म्हणजे समजा तुम्ही आज 1 लाख रुपये घातलेत आणि उद्या जसं युद्ध चालू झालं किंवा काही नॅचरल कलॅमिटी आली तर त्या कालावधीमध्ये 1 लाखाचे 80,000 दिसतील तुम्हाला. पण तुम्ही जेव्हा गुंतवताय तेव्हा जर सांगितलं असेल की मी 3 वर्षाचा FD करतो त्याप्रमाणे मी गुंतवणार आहे, तर 3 वर्ष तुम्ही थांबणं हा तुमचा स्वभाव पाहिजे किंवा तुमच्या एजंटनी तुम्हाला सांगितलं पाहिजे की बाबा 3 वर्षासाठी केलंय ना, आत्ता काही बघू नकोस. असं अनेक वेळेला होतं की 3 किंवा 5 वर्ष आपल्याला करायचं आहे असं म्हणून क्लायंट येतो, इन्व्हेस्टमेंट होते, त्यानंतर वर्षभराने जेव्हा त्याला स्टेटमेंट जातं तर ते समजा 8% वाढ दिसते आहे. तर मग अरे 8% मिळत आहेत तिथे, मग बँकेत थोडे जास्त मिळाले असते किंवा अमकं पतसंस्थेत ठेवले असते तर 10%, 12%. पण तिथली जी रिस्क आहे ती एक पतसंस्था अडचणीत आली तर तुमचे सगळ्यांचे पैसे अडकणार आहेत. तर इथे याला स्प्रेड खूप असतं. म्हणजे एक म्युच्युअल फंड स्कीम घेतली तर 40, 50, 60 कंपन्यांमध्ये त्यातनं इन्व्हेस्टमेंट होते. सर सगळ्या कंपन्या एका दिवशी बुडणार नाही आहेत हे गृहीत धरून ही इन्व्हेस्टमेंट केलेली असते. त्यामुळे तिथे रिस्क अगदी लो किंवा नाहीचच्या जवळपास असते. म्हणजे आत्तापर्यंत 50 वर्षात एकही म्युच्युअल फंड कंपनी डिफॉल्टर होऊन पळून गेलेली नाही. ओके, ग्रेट. समजा आपल्याला वयानुसार जर काही निवड करायची आहे, माझं वय हे आहे तर माझ्यासाठी कुठलं प्रॉडक्ट असेल, तर असं
अगदी परत एकदा लहान मुलाला समजेल, जर समजा तुमचं वय 20 ते 25 कॅटेगरी आहे, 25 ते 35 आहे, 35 ते 45 आणि 45 ते ऑनवर्ड्स असं जर आपण केलं, तर तुम्ही त्या वयोमानानुसार कुठले प्रॉडक्ट सजेस्ट कराल आणि त्याची अमाऊंट ही मिनिमम किती असली पाहिजे? म्हणजे अगदी ती ₹100 पण असू शकते, पण तुमचा 40 वर्षाचा अनुभव त्यात जोडून तुम्ही सांगा की बाबा तुम्ही मिनिमम ₹1000 तरी महिना टाका, या पद्धतीने. हल्ली ₹1000 कोणीही टाकू शकतं. आता त्याचा मानसिकता आहे का नाही, किंवा हे टाकल्यावर मला चांगले पैसे मिळतील का? बहुतेक वेळेला असं होतं की सुरुवात लोक थोड्या पैशांनी करतात, तो एक रिटर्न चांगला दिसला की मग ते मोठी रक्कम वाढवतात. घेऊन येतात आणि सुरू होतं, आणि मग तो एक विश्वास आणि त्या डिस्ट्रीब्युटरनी दिलेले रिटर्न्स या गोष्टीवरती हे सगळं चांगल्या पद्धतीने चालतं. एखाद्या माणसाला सुरुवात करायची असेल तर 1-2 हजार, किंवा अगदी जसं मी सांगितलं की ₹100 रोज, म्हणजे ₹3000 सुद्धा तो सुरुवात करू शकतो. ही आता इलेक्ट्रॉनिक पेमेंट मोड्समुळे झालेली सुविधा आहे. आणि जास्तीत जास्त किती करू शकतो, पण प्रत्येक माणसानी ॲव्हरेज त्याच्या उत्पन्नाच्या 20% रक्कम तरी गुंतवणूक केली पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. आता हे 20% पैसे खर्च करून झाल्यानंतर की खर्च करायच्या अगोदर? अर्निंगच्या 20%. समजा तुम्हाला मग तो- ₹1,00,000 पगार असेल तर ₹20,000 तुमची गुंतवणूक व्हायला आणि पाहिजे, मग खर्च मॅनेज. तर तुम्ही 15 वर्षामध्ये फायनान्शियली फ्री होऊ शकाल. ओके सर. समजा एक फायनान्शियल ॲडवायझर किंवा गुंतवणूक सल्लागार म्हणून समजा लोकांना निवड करायची, काही लोक असतील जे पुण्यातून नाही आहेत किंवा ते वेगवेगळ्या भागातून आहेत, त्यांच्याकडे ऑलरेडी त्यांचा कन्सल्टंट आहे, तर त्याची भूमिका काय असते एका गुंतवणूक सल्लागाराची? कारण काय होतात की बरेच लोक, आपल्या इकडे मन आहे ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे, तर मॅक्सिमम लोक सोशल मीडियाच्या इन्फ्लुएन्स खाली व्हिडिओ बघून मग ऐकतात, ₹500-1000 भरतात किंवा बऱ्याच ठिकाणी फ्री असतं काउन्सिलिंग, तर प्रॉडक्ट समजून घेतात आणि मग करतात त्यांच्या मनाचंच. मग रिग्रेट होतं किंवा आता एक 2 दुनियेला मी डिफाईन करतोय. एक आहे जी व्हर्च्युअल आहे, सोशल मीडिया, ज्याच्यामध्ये n नंबर ऑफ वयोगटातील लोक विविध ऑपॉर्च्युनिटीज, पॉसिबिलिटीज डिफाईन करत असतात. काही एक्सेल शीटवर खेळत असतात, काही लोक दिखावा करत असतात असं समजूया. आणि तुम्ही रिअल लाईफमध्ये 40 वर्ष हजारो लोकांना भेटून त्यांचे पैसे हँडल केले, जसं तुम्ही ऑफ कॅमेरा सांगत होते सर मला की 25-25, 30-30 कोटीची वेल्थ जनरेट केलेली काही लोकांनी अर्ली सुरुवात करून. तर ही ज्यावेळेस तुम्ही मॅनेज करतात त्यावेळेस आता स्वभाव तर बदलू शकत नाही, पण याच्यामध्ये ॲज अ कन्सल्टंट किंवा गुंतवणूक सल्लागार यांची या प्रोफाईलची, नॉट यू पर्सनली बट या प्रोफाईलची भूमिका काय असावी? बेसिकली जो डिस्ट्रीब्युटर किंवा जो एजंट तुम्ही निवडता आहात, त्याचं स्वतःचं राहणीमान किंवा त्याची स्वतःची वेल्थ ही तुम्हाला जाणवते. राईट. म्हणजे जेव्हा समोरचा माणूस चांगली गाडी घेतोय किंवा चांगल्या पद्धतीने तुमच्याशी इंटरॅक्ट होतोय, लग्न कार्याला गिफ्टिंग वगैरे करतोय, तर या सगळ्या गोष्टी किंवा त्याचं ओव्हरऑल लाईफस्टाईल हे तुम्हाला दिसतं. म्हणजे तो जर तुम्हाला ₹10,000 उसने देतो का रे आत्ता असं म्हणत असेल, तर तो तुमचा योग्य सल्लागार नाही. तर तो चांगल्या पद्धतीचा सेटल असला पाहिजे. म्हणजे जो लोकासांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण असं नसावं. त्यांनी स्वतःच्या इन्व्हेस्टमेंट चांगल्या केलेल्या असाव्यात, स्वतःची फॅमिली सगळी स्टेबल असावी, आणि सायमल्टेनियसली लोकांचेही अनुभव तुम्ही त्याच्या वेबसाईटवरती किंवा यूट्यूबवरती वगैरे वेगवेगळ्या ठिकाणी जिथे तो अपिअर होतो तिथे तुम्ही त्याचे फीडबॅक्स बघू शकता. जसं आता माझं पुस्तक आहे, तर माझ्या पुस्तकात माझ्या क्लायंटचे फीडबॅक्स आम्ही दिलेले आहेत की आम्ही जेव्हा गेट टुगेदर करतो तर अनेक वेळेला म्युच्युअल फंडाची लोक तिथे बोलायला म्हणून आलेली असतात. तर असं होतं की अरे स्वानंद सरांनी आम्हाला या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, सो तुम्ही वेगळं काही असेल तर सांगा, अदरवाईज आपण नुसते गप्पा मारू. तर ह्या गोष्टी होतात. आणि बेसिकली प्रत्येक इन्व्हेस्टरला जे काही कमिट केलेलं आहे, समजा मी 12% सांगितले, तर 12% मिळतील यासाठी मी जीवापाड मेहनत करणं अपेक्षित आहे. ते एकदा मिळाले की तो खुश राहतो, मग पुढचं काम आपोआप होत राहतं. बरोबर. मी 40% मिळतील आणि डबल करून देतो म्हटलं तर मी ते फुलफिल करू शकत नाही, मग तिथे क्लायंटचा विश्वास तुटतो. आणि डिजिटल याच्यामध्ये कसं आहे की पूर्वी CNBC चॅनल चालू असायचं, 5 लोक सांगायचे की इन्फोसिस घ्यायला पाहिजे आणि 5 लोक सांगायचे की विकायला पाहिजे. तर इन्व्हेस्टरनी काय करायचं? मग आता त्यांनी केवढ्याला घेतलेला शेअर केवढ्याला विकला पाहिजे हे सगळं सांगण्याचं काम डिस्ट्रीब्युटरचं किंवा इन्व्हेस्टर ॲडवायझर्स आहे. बरोबर. थँक्यू. SIP बद्दल आपल्याला तुम्ही 5-6 वेळेस उल्लेख केला. हे SIP आता मी ज्यावेळेस बघितलं, जसं आत्ता आपण म्हणालात योग्य पद्धतीने,
की बाबा एक जण याला पॉझिटिव्ह वे म्हणतोय, एक जण म्हणतो की असं करू नका. दोन्ही प्रकारचे व्हिडिओ सर्क्युलेट होतात ऑनलाईन सोशल मीडियाला, युट्यूबला वगैरे. नक्की करायचं काय मग सामान्य व्यक्तीनं? कारण याच्यामध्ये कमी पैशात सुरुवात होऊ शकते आणि त्याच प्रॉडक्टबद्दल निगेटिव्ह पण बोलतायत. मग आता हे पुढे जायचं की नाही जायचं? बेसिकच यात ही गोष्ट आहे की या प्रॉडक्टची जी स्पेशालिटी आहे हे प्रत्येकाचं टेलर मेड सोल्युशन आहे. सकाळ आण रे असं म्हटल्यानंतर सकाळमध्ये काय काय बातम्या आहेत हे माहीत नाही आपल्याला, पण माझी जाहिरात आहे तो सकाळ आणायचा असेल तर मला ती तारीख सांगायला पाहिजे, वार सांगायला पाहिजे आणि त्या दिवशीचा सकाळ मागवला पाहिजे. तसं माझ्या गरजा काय आहेत त्या डिस्ट्रीब्युटरबरोबर डिस्कस करून मग तुम्ही त्याच्यामध्ये प्रॉडक्ट घेतली पाहिजेत. तुम्ही जर का ॲब्रप्टली नाही लार्ज कॅप फंड दे मला सगळे असं म्हटला तर म्हणजे डॉक्टरकडे जाऊन मला ते तांबडं औषध द्या बरं का, अरे तुला गोळी घ्यायला पाहिजे, नाही मला ते तांबडं औषध द्या, ते मला आवडतं, असं सांगितल्यासारखं आहे. त्यामुळे डिस्ट्रीब्युटरकडे जाऊन त्याच्याबरोबर तुमच्या गरजा, तुमचे गोल्स डिस्कस करून मग तो जे काही प्रॉडक्ट देईल ते तुम्ही घेतले पाहिजेत आणि त्याप्रमाणे थांबलं पाहिजे. जर तुम्हाला सांगितलं की 3 वर्षासाठी थांबायचं आहे तर तुम्ही 3 वर्ष थांबल्यावर तुम्हाला तो रिटर्न नक्की दिसणार आहे. 6 महिन्यात मे बी तुम्हाला निगेटिव्ह दिसेल, पण 8 महिन्यांनी, वर्षांनी, 2 वर्षांनी तो पॉझिटिव्ह होतो. बरं सर, आपलं जे पुस्तक आहे मनी मॅटर्स, या पुस्तकाच्या मागचा उद्देश आणि याचा उपयोग लोकांना कसा होऊ शकतो? जर त्यांना ते हवं असेल तर ते कुठे उपलब्ध असेल? ॲमेझॉनवरती उपलब्ध आहे किंवा आत्ता सकाळमध्ये जेव्हा माझं ब्रँड स्टोरी आली होती त्यावेळेला जवळजवळ 400 पुस्तकं माझ्याकडे लोकांनी ₹270 ऑनलाईन पेमेंट केलं आणि कुरिअरनी पाठवा, पत्ता पाठवला आणि कुरिअरची रिसीट पाठवल्यावर कुरिअरचे पैसेही त्यांनी पाठवले. अशी जवळजवळ 400 पुस्तकं माझी त्यानंतर लोकांनी मागितली. काही डिस्ट्रीब्युटर्सनी किंवा म्युच्युअल फंड ॲडवायझर्सनी क्लायंट्सना देण्यासाठी म्हणून सुद्धा माझ्याकडची पुस्तकं मागवून घेतली. आणि हा बेसिकच अवेअरनेस करणं की फायनान्शियल प्लॅनिंग काय आहे, इन्व्हेस्टमेंट काय आहे, कुठले कुठले ऑप्शन्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण डिस्कस केलेल्या. ओके सर, आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत. पॉडकास्ट बघणाऱ्यांना, आत्तापर्यंत जी लोक आपल्याला बघतायत किंवा ऐकतायत, समजून घेण्याचा प्रयत्न करतायत, त्या लोकांना 40 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि समजा तुम्हाला 1 मिनिटात एक सल्ला द्यायचा आहे तर तो सल्ला काय असेल? प्रत्येकाने उत्पन्नाच्या 15 ते 20% रक्कम गुंतवणूक केली पाहिजे आणि ती जसं आपण नोकरी 15, 20, 25 वर्ष करतो तशी ती ठेवली तर भारत परत सोने की चिडिया बनायला वेळ लागणार नाही. ओके, मनापासून आभार सर. आपण दिलेला मौल्यवान वेळ आणि मार्गदर्शन आमच्या ऑडियन्सला एक श्रीमंत किंवा वेल्दी इंडिव्हिज्युअल बनायला मदत करेल. हे जनरेशन वेल्थ बद्दल आहे. जसं सरांनी सांगितलं की टाइम पिरियड हा पैशापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे. तो तुम्ही किती होल्ड करू शकता यावर तुमची श्रीमंती ठरते. इन्फ्लेशन ज्या पद्धतीने वाढतंय त्या पद्धतीने जर तुमच्याकडे पेशन्स असतील आणि त्या पद्धतीने कन्सिस्टंट तुम्ही इन्व्हेस्ट करत राहाल तर एक दिवस नक्की येईल ज्यावेळेस तुम्ही श्रीमंती बघाल. यासोबतच आपण आज थांबूया. जर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल, तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही स्वानंद समुद्र सर यांचा कॉन्टॅक्ट डिटेल्स, त्यांचे जे काही ऑफिस ॲड्रेस वगैरे आहे तो देतोय. तर तुमच्या काही डिरेक्ट इन्क्वायरीज असतील किंवा तुम्हाला काही गुंतवणूक करायची असेल, तुम्हाला त्यांचं मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही त्यांना थेट संपर्क साधू शकता. अशाच नवनवीन आणि व्हॅल्यू ॲडिशन ड्रिव्हन पॉडकास्टसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.